अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील रवंदे शिवारात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत वाळूने भरलेला डंपर व दुचाकीसह 12,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। 10 जून रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून विक्रम बाजीराव आहेर वय 37, पंढरी मसू आहेर वय 46, राहणार मुखेड, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी घरकुल योजनांसाठी व इतर बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती। शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना अधिकृतपणे वाळू मिळत नसल्याने त्यांची कामे रखडल्याचे नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले होते। मात्र दुसरीकडे राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे LCBच्या कारवाईतून समोर आले आहे। यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक व घरकुल लाभार्थी वाळूसाठी हेलपाटा मारत असताना दुसरीकडे मात्र वाळू माफिया बिनधास्तपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून तिची वाहतूक कशी करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या देखरेखीवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।